प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणी कृषी प्रभाग अमरावती महानगरपालिका निवडणूक या ठिकाणी एकनाथ शिंदे गट तसे प्रहारचे उमेदवार प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन केलं. तुम्ही या ठिकाणी सध्या या रॅली करू शकता की असणारे जगदीश गुप्ता याशिवाय सर्व जे याचे उमेदवार आहेत प्रहारचे उमेदवार या सध्या रॅलीत सहभागी झाले असून एक मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येत ज्या माता भगिनी आहेत या थोड्याशा आजच्या रॅलीत सहभागी झाले असून भव्य रॅलीचं आयोजन सूतगिरणी प्रभागातून करण्यात येत आहे. बच्चूभाऊचे असणारे बंटी रामटेके याच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर दिव्यांग बंधूही सहभागी झाले असून हाती दात घेऊन आजच्या या प्रचार रॅलीत सर्वजण सहभागी झाले आहेत. एक प्रचाराचा वेगळा उत्साह कारण आता प्रचार थांबणार आहे. तत्पूर्वी या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात जे नेते मंडळी आहेत हे एकत्र आले असून तुम्ही सर्व जे दृश्य आहे या ठिकाणी सध्या पाहून राहिले. मोठी रॅली सध्या या ठिकाणी आयोजित केल्या गेली असून सर्व जे कार्यकर्ते आहेत तुम्ही या ठिकाणी बसून काही जय महाराष्ट्र काय म्हणते विजयाचा विषय रॅल्या आता जबरदस्त रॅल्या उमरल्या या ठिकाणी तर चांगलेच राहिले उरले कारण उत्साहच तेवढा आहे सगळ्यांमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाणला घेऊन त्याच्यापेक्षा माझे एकनाथजी शिंदे साहेबांवर याच्यावर लक्षात येते लोकांचा विश्वास किती आहे. कारण काही यावेळेस महानगरपालिका निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढत आहे. बरेचसे मुद्दे आहेत म्हणजे आम्ही महानगरपालिकेला आमचं म्हणणं आहे की बरेचसे त्यांनी केलेली आहे सपोर्ट केलेला आहे. बच्चूभाऊचं काम सर्वोच्च पाहून राहिलेलं आहे. बच्चूभाऊ सारख्या म्हणजे माणूस तुम्हीच सांगा कोणी आहे का त्याच्यामुळे आमची अशी इच्छा की हे पुराण आणि बाकी शिवसेनेचं निघालं पाहिजे. बाकी शिवसेना आणि प्रहार या ठिकाणी एक भव्य अशी रॅली या ठिकाणी निघाली आहे. एक हजारोच्या संख्येने ज्या माता भगिनी आजच्या रॅलीत सहभागी झाले वेगळा उत्साह सध्या या बाजूला तुम्ही समोर पाहताय. याशिवाय पाठीमागे मी सध्या या रॅलीचं संपूर्ण चित्र ट्रॅव्हलर लाईनवर सध्या तुम्ही पाहून राहिल्या. विशेष म्हणजे स्वतः पृथ्वी एकच मुद्दे आहे हिंदुत्व आणि अमरावती महानगरपालिका. मला एक सांगा तर याबद्दल आपण पाहिलं तर एक आता पहिल्या प्रभाग आणि मोठे नेते या अमरावती महानगरच्या विकासासाठी होत आहे तर निश्चितपणे अमरावती महानगरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. दोन मोठे नेत्यांच्या माध्यमात या ठिकाणचे स्थानिक उमेदवार प्रहारचे असणारे बंटीराजा विरुद्ध भारत भूषण रामटेके बंटीभाई आपण एक पाहिलं की महानगरपालिकेत ज्या पद्धतीने विकास घेतले आता कोणता उमेदवार निर्णय निवडणुकीत या महानगरपालिकेतले जे पत्राचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे वाढीव टॅक्समध्ये भ्रष्टाचार आहे. इतक्या साफसफाई मध्ये भ्रष्टाचार आहे. रोड नाल्या इतक्या जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार उघडीस करत आहे. या शहराचे या प्रभागाच्या नाल्या उघडीस करतो रोड उघडीस करतो इतक्या सुखांसाठी वाटणार आहे इतक्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार असतो. इथे जीव घाम शाळा असतो हे मुद्दा आहे उपनगरचा अंडर बायपास तो अंडर बायपास यांनी तो बनवण्याचा अंदाज पाण्याचे खरं होत आहे तिथं तो आणि तो रहदारीसाठी लोकांच्या रस्त्याला तो बंद करत आहे. रस्ता आम्हाला ओपन करण्यासाठी जन आंदोलन करायचं आहे. आपण जर नाही तर श्रीमंत मोठ्या मोठ्या पण गरीबाच्या लोकांचं मनोभाव 4,000 शाळेचा मुद्दा हा लय महत्वाचा आहे. आणि गरीबाचं शिक्षणाची जर महाग होत आहे त्या शाळेचा जो मुद्दा आहे तो आम्ही घेणार म्हणजे घेणार आणि शाळा शाळा आहे त्या शाळा चांगल्या करून आणि विद्यार्थ्यांची संख्या किती वाढेल
ज्या दिल्लीमध्ये केजरीवाल मी केलं होतं शाळेचं शिक्षणाचा दर्जा वाढवला. तो शिक्षणाचा दर्जा आम्ही इथं महानगरपालिकेत जेव्हा आम्ही शहर आणि शिक्षणाचे उमेदवार निवडून जाऊ तर शिक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला काम करायचं, आरोग्याच्या मुद्द्यावर काम करायचं. हे प्रथम मुद्दे आम्ही फोकस करून आमची म्हणजे महानगरपालिका तुम्हाला काय इतका फायदा या महानगरपालिका 100% पक्षी महाराष्ट्र दिव्यांग शेतकऱ्यांसाठी जे लढाई करतात त्या लढाईमध्ये या महानगरपालिकेत पक्षाच्या माध्यमातून जे तिथं दिव्यांगाला 9% निधी असते तो निधी वापरला जातो. त्यात जे निधी वापरला जातो दिव्यांगांना स्टॉल भेटले पाहिजे, दिव्यांगांना रोजगार भेटले पाहिजे, ऑफर झोन उपलब्ध झाले पाहिजे. यासाठीचा पक्षाचा मी जो नगर विकास खाता आहे त्या खात्यामधून तो फायदा करू. तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी निघाल्या एक हजारोच्या संख्येनं माता भगिनी या रॅलीत सहभागी झाले. सुतगिरणी परिसरात एक मोठा असा जनसमुदाय सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व अशी मोठी रॅली एक म्हणजे एकनाथ शिंदे 3 आणि प्रहार 1 अशा 4 जणीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 20 सुतगिरणी परिसरात निघालेली रॅली आज सर्वेचं लक्ष वेधून घेत आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 यात जर विचार केला तर सध्या प्रहारचे असणारे महत्वपूर्ण उमेदवार बंटी रामटेके याच्यासाठी स्वतः बच्चूभाऊ फिरले आहेत. पण तत्पूर्वी आजची रॅली जबरदस्त असा मोठा या ठिकाणून एक जनसमुदाय घेऊन या संपूर्ण प्रभागातून तुम्हाला फिरताना दिसून राहिली आहे. तुम्ही जर पाहिलं स्वतः एक काका हातात बॅट घेऊन एक बंटी भाऊचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक भाईच्या हातात म्हणजे बॅट आहे, छोट्या छोट्या बॅट आहे. त्याशिवाय सर्व जे शिवसेनेचे झेंडे घेऊन आजच्या रॅलीत या ज्या माता भगिनी आहेत त्या सामील झाल्या आहेत आणि एक मोठा असा जनसमुदाय तुम्हाला सध्या या ठिकाणून दिसून येत आहे आणि एक असा वेगळा आनंद सध्या या ठिकाणी पाहायला भेटत आहे.